रिअल इस्टेटमध्ये 3 प्रकारचे एरियाज हे असतात. जेव्हा तुम्ही नवीन फ्लॅट घेणार असता, तेव्हा या गोष्टी थोड्याशा चेक करायला सुरुवात करा. फ्लॅट घेताना फक्त स्क्वेअर फीट ऐकू नका. त्याच्यामध्ये ॲक्चुअली तुम्हाला कार्पेट एरिया किती मिळणार आहे, ते बघा. कार्पेट एरिया म्हणजे काय? ॲक्चुअली आपण जो एरिया युजेबल असतो, त्याच्यामध्ये हॉल, किचन, बेडरूम आणि बाथरूम हे ॲक्चुअल एरिया कार्पेट एरियामध्ये येतात, ज्याचा आपण स्पेसिफिक यूज करू शकतो. सेकंड येतो बिल्टअप एरिया. बिल्टअप एरियामध्ये काय येतं? वॉल आणि बाल्कनी ऍड केल्यानंतर जो एरिया येतो त्याला बिल्टअप एरिया असं म्हणतात. तो साधारण कार्पेट एरियापेक्षा 10 ते 20% जास्त असतो. थर्ड जो असतो तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे सुपर बिल्टअप एरिया. या एरियामध्ये स्टेअरकेस, लॉबी, लिफ्ट आणि जो काही कॉमन एरिया आहे तो ऍड केला जातो आणि त्याला सुपर बिल्टअप एरिया असं म्हणतात. समजा तुम्ही 1000 स्क्वेअर फीटचा जर फ्लॅट खरेदी केला तर ऍक्च्युअली त्याच्यामध्ये तुम्हाला यूज होणारा एरिया हा 700 स्क्वेअर फीटच असतो. जेव्हा आपण फ्लॅट खरेदी करणार असतो तेव्हा बिल्डर आपल्याला 1000 स्क्वेअर फीट सांगतात आणि आपण देखील खुश होतो. बट ऍक्च्युअली जेव्हा राहायला जातो तेव्हा या गोष्टी आपल्याला नंतर कळतात. योग्य माहिती, योग्य निर्णय आणि योग्य गुंतवणूक तुम्हाला करायला हवे. आणि अशाच प्रॅक्टिकल रिअल इस्टेट माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. मी सुधीर पाटील, रिअल इस्टेट कन्सल्टंट अँड फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हायडर, सांगली. थँक्यू.